हॅलो. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहूया मऊ लुसलुशीत पोळी किंवा चपाती कशी बनवायची ते. सो या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत बऱ्याच टिप्स आणि ट्रिक्स शेअर करणार आहे. सो नवशिक्यांसाठी ते खूप उपयुक्त ठरेल. सो व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा. सो बेसिक स्टेप कणिक मळणे. तर कणिक मी अर्धा तास आधी भिजवून घेतली होती, आता चांगली सेट झाली आहे. सो आपल्याला सुरुवात करण्यापूर्वी कणिक थोडंसं तेल लावून अशा प्रकारे दोन्ही हातांनी चांगली मळून घ्यायची. आणि तुम्ही पाहत असाल इथे तर कणिक जास्त घट्ट नाही आहे किंवा अगदी पातळही नाही आहे. लाटण्याने सहज लाटता येईल, स्ट्रेस न देता अशा पद्धतीचं आपलं कणिक असावं. कारण शेवट तुम्ही कणिक कसं मळता त्याच्यावरती पण तुमच्या चपातीचं मऊसूदपणा अवलंबून असतो. तर अशा पद्धतीने मी आता एकसारखं कणिक करून घेतलेलं आहे. आता आपल्याला हवा तेवढ्या आकाराचा उंडा किंवा गोळा आपण करून घेऊ शकता. त्यानंतर अगदी बेसिक रेसिपी आहे. पुडाची पोळी करण्यासाठी आपण इथे एक गोल पुरीसारखी पोळी लाटून घेतली आहे छोटी. त्याला आता मी मध्ये तेल लावून घेते. तुम्हाला आवडत असेल थोडंसं पीठही त्यावर टाकू शकता. मग ती अशी फोल्ड केली आणि त्याच्यानंतर पुन्हा अशी दुमडली. सो हा ट्रायंगल तयार होतो. ओके. सो आता पुन्हा आपल्याला हे तयार झालेलं ट्रायंगल पिठामध्ये बुडवून घ्यायचं आहे आणि लाटायला सुरुवात करायची. प्रथम आपण त्या ट्रायंगलला गोलाकार देऊयात, म्हणजे पोळीचा पुढचा आकार गोल करण्यात खूप जास्त फायदा होतो. पीठ तुम्हाला लागेल तसं तुम्ही गोळ्याला लावू शकता, पोळी जेणेकरून आपली पोळी पोळपाटाला चिकटणार नाही. सोबतच तवा गरम करण्यासाठी ठेवलेला आहे. आता लाटताना बेसिक असं करायचं आहे की ज्या कडा आपल्याला जाड दिसतात, एक्झाम्पल आता ही मधली बाजू आपल्याला थोडीशी पातळ दिसते, कंपॅरेटिव्हली ह्या कडा थोड्याशा जाड आहेत पोळीच्या. सो त्या बाजूने लाटायला सुरुवात करायची आहे किंवा कडांना लाटण्यास प्राधान्य द्यायचं आहे. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी या पद्धतीने तुम्ही जर का कडा लाटत आले तर तुमची पोळी एकसारखी बनते. मध्यभागी पातळ आणि कडेला जाड अशी बनत नाही आणि त्याच्यामुळे कडा खाण्यास कच्च्या लागत नाहीत. अशा पद्धतीने आपण एक गोलाकार पोळी किंवा चपाती लाटून घेतलेली आहे, इथे पाहू शकता. दुसरी महत्त्वाची टिप की तवा प्रॉपर तापायला हवा. जर का तुम्ही तवा खूप कमी तापलेला असताना त्याच्यावरती पोळी टाकली तरी पण ती एक बाजूला कच्ची राहायची शक्यता असते. सो असं तुम्ही तव्यावरती एक थोडा लांबून एक हात ठेवून बघू शकता, लांबून ठेवायचा आहे. आणि जेव्हा तुम्हाला अशी गरम वाफ जाणवतीये तेव्हा पोळी अशी तव्यावरती टाकू शकता. ठीक आहे. टाकल्यानंतरही पोळी आपण कशी शेकतो त्याच्यावरही तिचा मऊपणा अवलंबून असतो. सो आता पाहूया. आणि टाकल्या पोळी लगेच उलटायची नाही, आपल्याला थोडं वेट करायचं आहे. पोळीला इकडे पुढे तुम्ही बघत असाल, तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल तर थोडे थोडे बबल्स यायला सुरुवात होते. ठीक आहे. ह्या कंडिशनला आपल्याला ती पलटायची. तुम्ही पाहू शकता विदाऊट शेकायचा काही कपडा वगैरे मी वापरत नाही इथे या स्टेपमध्ये, तरीसुद्धा आपली पोळी छान ऑटोमॅटिक फुललेली आहे. या स्टेजला तुम्ही तिला थोडंसं तेल लावून घेऊ शकता, म्हणजे ती अशी खमंग खरपूस शेकली जाते. तुम्हाला हातांनी शेकता येत नसेल तर तुम्ही उलटणीचा वापर करू शकता. दोन्ही बाजूला तेल लावल्यानंतर एकसारखी शेकून घ्यायची, कुठलीही कडा कच्ची ठेवायची नाही आहे. आणि गॅसची फ्लेम मीडियम टू हाय ठेवायची आहे. एकदम लो फ्लेमवरती जर का तुम्ही पोळी शेकली तर तिला शेकायला वेळ लागू शकतो आणि त्यामुळेही कदाचित ती कडक होऊ शकते. तुम्ही या ठिकाणी पाहत असाल माझी पोळी शेकून झालेली आहे.
मस्त खमंग खरपूस पोळी शेकलेली आहे, तिला मी काढून घेते. अशाच पद्धतीने मी या बाकीच्या पोळ्या करून घेते. तर कसा वाटला हा आजचा व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की कळवा. फारच बेसिक रेसिपी आहे. याच्या पुढच्या भागामध्ये मी कणिक कसं भिजवायचं याचा जर का तुम्हाला डिटेल व्हिडिओ हवा असेल तर तोही घेऊन येईन. प्लीज मला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. याच्यानंतर मी तुम्हाला अजून एक फुलका टाईप्स पोळी करून दाखवते. फुलके म्हणू शकता तुम्ही याला. त्यासाठी आपल्याला छोटा गोळा किंवा छोटा उंडा घ्यायचा आहे. जो आपण पहिल्यांदा घेतला होता त्याच्यापेक्षा थोडासा छोटा. ठीक आहे. ह्या फुलक्यामध्ये आपण मध्ये तेल लावत नाही किंवा मध्ये पूड करत नाही. ठीक आहे. सो जे लोक हेल्थ लाईक डाएट कॉन्शियस असतात त्यांच्यासाठी हा चांगला पर्याय आहे. सो हिला आपण सेम त्याच पद्धतीने गोलाकार लाटून घेऊयात. मी गॅस ऑन करते. मग अशी म्हटले तसं गरजेसारखं तुम्ही त्याला पीठ लावू शकता जेणेकरून तुमची पोळी किंवा फुलका पोळपाटाला चिकटणार नाही. आणि सेम मगाशीच्याच ट्रिक्स ह्याच्यात फॉलो करायच्या आहेत. कडा लाटायच्या आहेत जेणेकरून पोळी मध्यभागी पातळ आणि कडेला जाड राहणार नाही. ते तुम्ही पाहू शकता. अशा पद्धतीने माझा फुलका लाटून झालेला आहे. तवा इनफ गरम झालेला आहे. आपण त्याच्यावरती आपला फुलका लाटलेला टाकून घेऊयात. या फुलक्यामध्ये मात्र जसं आपण पोळी करताना किंवा पुडाची पोळी करताना वाट पाहत होतो की बबल्स आल्यानंतर आपण त्याला उलटत होतो, तर ह्या स्टेजला थोडंसं त्याच्यापेक्षा आधी आपण फुलक्याला उलटून घ्यायचं आहे. ठीक आहे. सो मी त्याला बबल्स यायची वाट नाही पाहिली. थोडंसं आधीच मी त्याला पोळीला किंवा फुलक्याला पलटून घेतलं आहे. हा फुलका शेकताना तुम्ही एखाद्या लाकडी शेकणं मिळते त्याचा वापर करू शकता किंवा तुमच्या घरी एखादा सुती कॉटनचा कपडा असेल तर तोही वापरू शकता. या इथे तुम्हाला कडा प्रेस करायचे आहेत त्याच्या, जेणेकरून त्याचा मधला भाग आणि कडा एकसारख्या शेकल्या जातील आणि कुठलाही भाग कच्चा राहणार नाही. इथे तुम्ही पाहू शकता. असे कडा प्रेस करत 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 सावकाश असा हा फुलका तुम्हाला शेकायचा आहे. फुलक्याला जनरली आपण तेल तूप लावत नाही. तुमची चॉईस असेल तर तुम्ही उतरवल्यानंतर गॅसवरून त्याला थोडंसं तूप लावू शकता. आणि शक्यतो फुलका किंवा भाकरी किंवा कुठलाही पदार्थ आपण डायरेक्ट गॅसवरती किंवा गॅसच्या फ्लेमवरती भाजू नये असं म्हणतात. सो मी दोन्ही बाजू तव्यावरच शेकून घेतलेल्या आहेत. सो असा आपला एक फुलका तयार आहे. तुम्ही पाहू शकता. हा आहे आपला फुलका विदाऊट ऑइल. आणि ही आहे आपली मस्त घडीची चपाती. तुम्ही पाहू शकता. मी तुम्हाला चपाती ओपन करून दाखवते. इथे मस्त पूड मोकळे झालेत पोळीचे. आहा, खमंग लुसलुशीत. सो अशा पद्धतीने तुम्ही पोळी बनवू शकता. तुमच्या काही नवीन ऑब्झर्वेशन्स किंवा प्रतिक्रिया असतील तर मला नक्की कमेंटमध्ये लिहून कळवा. तुम्हाला अजून काही ह्याच्यामध्ये बनवताना अडचण येत असेल तर मला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा. मी तुमच्या प्रश्नांची उत्तरं नक्की देईन. सो व्हिडिओ कसा वाटला मला कळवत राहा. तोपर्यंत अशाच भेटूयात पुढच्या एका नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा, मस्त राहा. थँक्यू.